पाकिस्तानमध्ये गेलेल्या सुनीता जामगडेचं हे प्रकरण आता पुढे येत आहे। मोबाईल तपासणीमधून धक्कादायक बाबी समोर येत आहेत। मोबाईलमध्ये 2 संशयास्पद ॲप्स आढळलेले आहेत आणि पाकिस्तानी नागरिकांसोबत यामधून चॅट केल्याचं उघड झालेलं आहे। एलओसी ओलांडून पाकिस्तानामध्ये जाणाऱ्या सुनीता जामगडे या महिलेच्या मोबाईलच्या तपासणीत काही धक्कादायक बाबी आता समोर येत आहेत। तिच्या मोबाईलमध्ये 2 संशयास्पद ॲप्स आढळलेले आहेत आणि पोलिसांनी तिच्या मोबाईलची सायबर तज्ञांकडून तपासणी केली आणि यामध्ये तिने पाकिस्तानला जाण्यापूर्वी पाकिस्तानी नागरिकांसोबत चॅटिंग केल्याचं कळतंय। तिने काही पाकिस्तानी नागरिकांसोबत जेमस्टोनच्या व्यवसायाचा मुद्दा काढून बोलणंही सुरू केलेलं असल्याचं स्पष्ट झालंय। सुनीता तिच्या मुलासोबत श्रीनगरवरून कारगिलला गेली होती। तिला एका स्थानिक व्यक्तीने लिफ्ट दिल्याची माहिती समोर आली आहे आणि संबंधित स्थानिक व्यक्तीला कारगिल पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। सोशल मीडियावरती पाकिस्तानी नागरिकांसोबत चॅटिंग केलेली दिसलेली आहे। त्या चॅटिंगमध्ये सुरुवातीला बिझनेस करायचा आहे या अनुषंगाने सुरू झालेली आहे आणि ओव्हर द टाइम मग नंतर ते थोडं वेगळ्या प्रकारची चॅटिंग आपल्याला आढळून आलेली आहे। बरं, एक्सपर्ट्सच्या मदतीनेच मोबाईलची सर्व ॲनालिसिस केलेली आहे। त्यामध्ये काही सस्पिशियस ॲप्स आहेत, परंतु त्यांची ओरिजिन काय आहे, वेदर इट वॉज इन्स्टॉल्ड बाय पाकिस्तानी एजन्सीज ऑर नॉट, हे आत्तापर्यंत क्लिअर झालेलं नाहीये। कारण बऱ्याचदा आजकाल आपण गेम्स इन्स्टॉल करतो, बरेच ॲप्स इन्स्टॉल करतो, तर ते अजून आपलं ते फॉरेन्सिक्स ॲनालिसिसमध्ये ते क्लिअर होईल।